हे गाईस, परत एकदा वेलकम माझ्या ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर एक टॉपचा विषय आपलं आता आलो आम्ही रील्स काढायला। कोण भाऊ रील्स काढणार आहे तेव्हापासून अर्ध्या घंट्यापासून मला लागलं मला रील्स काढायची म्हणून। काढायची का रील्स? कसली काढायची? नंबर 1 कोण काढणार रील्स? मी दीपक चव्हाण। आणि मी पण काढणार आहे ना। पण खरं सांगा मित्रांनो, रोज रोज एक ड्रेसवर कपडे रील्स काढून लई बोर झालं म्हणून रील्स काढायचं मन होत नाही। आणि लई दिवसापासून प्रॉब्लेम पण चालू आहे, इश्यू पण चालू आहे, लाईफमध्ये लई प्रॉब्लेम चालू आहे, पण कुणाला सांगायचं नसते। प्रॉब्लेम कुणाला सांगायचं नाही मित्रांनो, स्वतःचा प्रॉब्लेम स्वतःलाच बघावं लागते, एकदम स्वतःलाच खेळावं लागते। विषय टॉपचा आहे। आणि तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो समजा ब्लॉग कसा शूट व्हिडिओ कसा रील्स कसा शूट करता तुम्हाला समजा दाखवतो मी। नाही जर दाखवलं तर समजून घ्या, पण दाखविणार 100%। परत एकदा तुम्हाला दाखवतो। आता माझ्या मित्राला आली ह्या गाडी गॅरेजवर नीट करायला, म्हणून आम्ही परत तिकडे जात आहे। तुम्हाला दाखवतो ते कसलं गाडी नीट करायसाठी ते आता लई नाराज झाले। तर मला अर्ध्या तासापासून ते म्हणू लागलं चल आपल्याला रील्स काढायची, चल रील्स काढाय, पण मीच येण्यासारखं नको म्हणून लागलो त्याला। आता लई रागात आले मायावर, खरं सांगतो रागात आलाय ते बघ कसं चालले ते। वकील साहेब आले म्हणून त्याच्या गॅरेजवर, तुम्हाला दाखवतो त्याचं काम कसं आहे काय नाही ते आता जोराने बोलू नाही, कारण माहिती आहे का त्याला जर रागाला तर विषय हटके होते माहिती आहे का, शिवाय देते मग माहिती आहे का। पण तुम्हाला तरी पण दाखवतो मी। पण तो वकील साहेब आले की त्यांना त्यांचं चालू आहे सध्याला कॅम्पवर, त्यांची स्कूटी काहीतरी खराब झाली तुम्हाला दाखवतो। भाऊ सुद्धा चालू आहे, काय झालं त्याला? पेट्रोल सांडायला पेट्रोल सांडायला बघू ना काय प्रॉब्लेम। हॅलो, परत एकदा दीपक चव्हाण राडा। आता दीपक चव्हाणचा भाऊ आला कामावरून, आता आम्ही चाललो बाहेर शूटला। आता तिथं काय बॅकग्राऊंड बरोबर नव्हतं, गाडी नीट करता त्यांनी गाडी नीट दोन गाडी 1000 रुपयाचा धंदा केलाय भाऊ। बघ 1000 रुपये धंदा केलाय भाऊ, इथं गरीब राहायला गरीबच। काय बिझनेस नाही भावांनो आपला, काहीच नाही। आपण एकदम मोकार फिरायचं कामच आपलं, मोकार फिरायचं आहे। ऑइल चेंज केला, एखादी मोठी टाकली सिलेंडरची, अजून एखादी ऑइल सांडू लागलं, पेट्रोल सांडू लागलं, पेट्रोल बंद केलं, बंदच केलं पूर्ण, गाडी चालत नाही आता। राईट? नाही चालू होती भाऊ, गाडी चालत। मित्रांनो, भाऊ पैसे लई कमावले, पण आपल्याला खर्च तेवढंच करते भाऊ, आपल्याला काय नाही। आपण ह्याच्या जीवावर जगायला माहिती आहे का, दीपक चव्हाणच्या जीवावर तुम्हाला माहिती आहे का, ह्याचं नाव पण दीपक चव्हाण, माझं नाव पण दीपक चव्हाण, भाऊ नाही तरी पण दीपक चव्हाण आहेत। हे माझं लेख लागते माहिती आहे का, लेख। ह्याचा पप्पा माझा भाऊ लागते। दिव्या, तुझा पप्पा कोण लागते? माझा भाऊ लागतो। आणि म्हणजे हे कोण झालं? माझं लेखच झालं ना। असं पण आम्ही मित्र आहेत, मित्र असते तर मग ते कोणी पण रिलेशन, आम्ही रिलेशन मापत नाही। रिलेशन म्हणजे झाट मापायचं नसते, कधी माहिती आहे, रिलेशन वगैरे काय नसते। मित्र हे समजात मोठं रिश्ता असते, रिश्ता नाही काय म्हणते त्याला, नातेवाईक। मित्र हे समजात मोठं लेवलचं हे असते म्हणजे बोलता येणार गाई वाई बोलू नका, कारण की आपल्याला काय पण बोलायचं म्हणल्यावर बोलायचं असतं। आपल्याला बॅकग्राऊंड लई खतरा बॅकग्राऊंड बघा, मागं इथं माग बघा कसलं हे दिसायला व्ह्यू। इथे एक रील्स काढतो, एकदम शूट एकदम खतरनाक रील शूट करायला तुम्हाला दिसत असेल कसा कॅमेरा चालू आहे, मजाक नाही। आता सध्याला वाजले तुम्हाला दाखवतो मी, इकडे बघा 6 उलट दिसायला का, 6 वाजून 9 मिनिटं झालेत मित्रांनो। आणि तरी पण आम्ही रील शूट करायला आलो, कारण की आम्हाला रील स्टार व्हायचं नाही। आम्ही ब्लॉगर, दीपक चव्हाण ब्लॉगर, हे पण ब्लॉगर आहे। कसलं टॉपचा विषय आहे का ना आपला, टॉपचा एकच नंबर। ब्लॉगर बोलते सबको कोलते नाही, असं काहीच नाही, आम्ही कोणालाच कोलत नाही। परत एकदा आता व्हिडिओ शूट वगैरे आम्ही केला समजा। आता तुम्ही बघू शकता इकडे बघा, ते असं तो तुम्हाला दाखवत होतं बॅकग्राऊंड होतं समजा, बॅकग्राऊंड वगैरे आता बॅकग्राऊंड समजा ब्लॅक झाले, इकडून आता फोकस व्हायले। आता सूर्या पण डुबले तिथून, तरी पण फोकस व्हायले। आता ते आता विषय काहीच नाही, आता चालता जाता आम्ही घरी। आता व्हिडिओ कसं झाले भाऊ तुझं? नंबर 1। तुझं कसं झालं? माझं तर मला आवडलं नाही, तर मी एडिटिंग करून नंबर 1 करून देतो। माझं व्हिडिओ मला आवडलं नाही, कारण की कॅमेरा बरोबर धरला नाही, तरी पण आम्ही व्हिडिओ टाकणार, कारण टाकणारच कसलं पण असं टाकणार। एकदम टॉपचा विषय आमचं। आणि इथंच आम्ही ब्लॉग एंड करता। कसं ब्लॉग वाटलं हे एकदम नक्की कमेंट करा, आणि असे ब्लॉग पाहिजे असेल तर कमेंट नक्की करू नका। बाय बाय।